नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन मी वर्षा तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर दादा आणि ताई बघा, आता रात्रीचे वाजले आहे 6 आणि दिवस मावळत आहे। तर बघा आमच्या शेतातलं वातावरण कसं दिसतंय। बघा रात्रीचं वातावरण कसं आहे, सूर्य पण मावळत आहे आता। तर बघा आपल्या शेतातलं वातावरण रात्रीचं कसं आहे। तूर बघा कशी आहे आपली, कशी नाही नक्की सांगा। हे बघा आपलं शेतातलं छोटंसं घर। हे बघा अशा प्रकारे तुरीला शेंगा लागलेल्या आहेत। तुमच्या तिकडं पण शेंगा लागल्यात का तुरीला नक्की सांगा। मग कसं वाटलं तुम्हाला आमच्या शेतातलं वातावरण, कसं नाही ते पण नक्की सांगा बरं का दादा आणि ताई। आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे कुठून नाही ते पण नक्की सांगत जा। हे बघा आपल्या ह्या पाट्यामध्ये सोयाबीन लावलेली होती बरं का दादा आणि ताई। आता सोयाबीन काढली ना, आता फक्त तूरच आहे शेतामध्ये। बघा असं रात्रीचं वातावरण झालेलं आहे। सूर्य पण मावळत आहे आता। तर कसं आहे मग आपल्या शेतातलं वातावरण, कसं नाही नक्की सांगा। हे बघा इकडं आपलं आंब्याचं शेत आहे, आंब्याची झाडं आहेत शेतामध्ये भरपूर। इथं आपल्याला लसण लावायचं आहे दादा आणि ताई। हे बघा लसणासाठी वाफे करून घेतलेत मी। अशीच असते का वाफे, मला नक्की सांगा। मी फर्स्ट टाईमच बनवलेत बरं का वाफे। आम्ही शेती पण ह्याच वर्षी करत आहोत ना, त्यामुळे काही माहिती नाही अजून शेतीतली। तर वाफे जमले का नाही नक्की सांगा। असेच असतात का वाफे लसणाचे, नक्की सांगा। हे बघा अशा प्रकारे मी 2 वाफे बनवून घेतलेले आहे। एका वाफ्यामध्ये मला लसण लावायचं आहे आणि एका वाफ्यामध्ये मला मेथीची भाजी लावायची आहे। तर बघा रात्रीचं वातावरण शेतामधलचं आमच्या कसं झालेलं आहे। इकडं केळीची पण झाडं आहेत बरं का, दाखवते तुम्हाला। केळी पण लावलेली आहे ना मी, केळीची झाडं आहेत। पपईचे आणि केळीचे भरपूर झाडं आहेत। कंद आणले होते मी असे छोटे छोटे केळीचे। हे बघा अशा प्रकारे केळीचे झाडं उगलेले आहेत। छोटे छोटे कंद आणले होते मी। हे बघा किती छान केळीचे झाडं उगलेले आहेत। इकडं पपईचं पण झाड आहे बरं का दादा आणि ताई। हे बघा पपईचे पण झाडं छान झालेले आहेत। हे लावले नाही बरं का दादा आणि ताई मी, ते ऑटोमॅटिक उगलेले आहेत। हे बघा आपलं इकडं पिल्लू केळीचं झाड दाखवत आहे। पिल्लू दाखव त्यांना, केळीचं झाड दाखव। हे बघा केळीचे झाड किती मोठे पानं झाले आणि लवकरच केळीचे झाडं लागलेत बरं का। इकडे छोटे छोटे मिरच्या आहेत लावलेल्या। नाही हे बघा इकडं चवळीचं बी टाकलं होतं ना मी, तर चवळी पण उगून आलेली आहे। तर शेंगा आल्यावर मी नक्की दाखवून तुम्हाला। हे बघा इकडं पण केळीचं झाड आहे छोटं छोटं। हे पण केळीचं झाड आहे बरं का दादा आणि ताई, पण हे छोटं आहे, हे त्याच्याहून थोडं मोठं आहे। तर मग कशी आहे आमची शेती, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही नक्की सांगा प्लीज। हे चिकूचं झाड आहे बरं का। तर सर्वांनी व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद सर्वांना, बाय बाय।